अभिराम काय असा अभिभाऊंका धरल्यान मोनेवाळावर गिऱ्यान धरल्यान ते खुळ्या अभिराम काय दत्तभाऊ सांगतोय दत्तभाऊ खरंच अभिभाऊ गिऱ्यान धरल्यान गिऱ्यान धरल्यान खेळात काजीबाई होत्यो ना म्हणून आम्ही काजी आणू गेला हो मोनेवाळाकडे मी काजी काढलंय एवढे हो नाही हे एवढे हो मॉप काजी पाण्यात गेले हो अभिभाऊ म्हणाले मी काजी आणतोय मी अभिभाऊंका म्हणालय अभिभाऊ नको नको अभिभाऊ गेले काजी आणू गेले पाण्यात मग त्यांका पाण्यात कोणतरी बोलूक लागला अभिभाऊ पाण्यात जाऊक लागले मी मागणं आरडत होतय अभिभाऊ नको जाऊ अभिभाऊ नको जाऊ मग पाण्यात गिऱ्यान अभिभाऊंचे पाय गच्च धरल्यान आणि खेचूक लागलो अभिभाऊ आत जाऊक लागले मग गळ्यापतूर पाणीला धरल्यान गिऱ्यान धरल्यान आत खेचला ना अभिभाऊंका मग अभिभाऊ नाही दिसले अभिराम काय होणार नाही काय होणार नाही खुळो काही बोलता खुळो या सगळा खोटा ना खोटा नाही या सगळा दत्तभाऊ मोनेवाळाकडे माणसं जमली आहेत नाईकांका पाण्यापासून धोको आहे ना काय रे काय होते काय गडबडीत अरे मोने माझ्याकडे जातोय किती अरे नायकांचा अभिराम आहे ना तू बुडलो आम रे हो चल मी सोय चल 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 गो तू काय जातस अरे ऐकलंच नाही ती माणसा काय बोलावती अभिराम मोनेवाळाकडे बुडालो म्हणान असं कसं बुडतलो अर्थले कोणीतरी आणि नेतेले घराकडे नाही त्या आधी माका घराकडे जावचा लागताला नाही तर माका मोनेवाळात बुडायतले असं कसं मी आहे ना तुका वाचूक हा अरे मिल्या तुका कळणं कसं नाही मी हायसर तुका भेटाक ये होतोय तेव्हा अभिराम मागे लागलेलो म्हणून मीच अभिराम आणि पांडूक काजी काढूक पाठवलंय माका काय माहिती हे दोघे जण मोनेवाळाकडे जाताले म्हणून अभिरामाक काय झाला ना तर माझी खैर नाही रे ठीक आहे मी पण येत आहे चल तुझ्या वांगडा चल हा तुझ्या घराकडे माणसा किती चल आऊस बापूस बहीण आणि भाऊ हा मग आणखीन 2 बापय माग आणि माझ्या वांगडाक चल हा किती तुका उचलला 4 खांदे लागतले ना आणि तुझ्या घरात 2च माणसं असतात बापूस आणि भाव अण्णा तुका गोळी घालतले आणि मी हैसा रावले ना तर माका पण गोळी घालतले आय थांब जाऊ दे मक्का माझ्या अभिरामक बघून जा भेटू जा दे का इंदू तू थांब दत्ता तू जा बघ या आधी अभिरामक बघ जा हो तुम्ही जावा ना लवकर मी बघतो काय का काय काय होतं नाही भाऊजींका बरे असतील ते घबराव अभिरामा माझा अभिराम अभिरामा डोळे उघड रे दत्ता पोटातला पाणी काढला काय रे दत्ता मुनेवाळाचा तुमका काय सांगू गया लहानाचे मोठे झालात नाही सर त्याका पाठवलंच कित्या थैसर काय असा तर तुमका काय सांगा गोया एकदा माणूस आतमध्ये गेला का जिता परत येणार नाही आणि या खुण्याक त्याच्या वांगडाक पाठवला अरे दत्ता अरे सोड ते खा ना पुढे दामून ठेवू काय आता डोक्यात ताप धरला नुसता खुरो दत्त भाऊ
काजी आणून पाठवलेला ना. कुणी सांगितल्या काजी वाळाकडे. कुणी सांगितल्या कुणी सांगितलेला? सरलंय. असा कसा विसरलास हा? तुका खय कोणी जाऊक सांगला ता पण आठवणार नाही. आता जर माझ्या भावाशीचा बुडन काय झाला असता तर काय केलं असतं आम्ही. थांब तुका दाखवतोयच. छात आहे काजी. मॉप काजी. कसले मॉप काजी हा? हसतस काय सो? परत जर असा काय केलंस ना तर तुझं जीवच घेतलाय. चल चल इथून चल म्हणते ना. इंदू अगो जाडा मीठ घे आणि त्याच्या अंगावर सून काढ. गिऱ्यान पकडला नसत ना तर सांच्याक जोर धरे. ओ परबानू काय गेलेलास? आता काय जातलं? तसा नाही आमच्याकडे गेलेलास काय वाड्याकडे? होय. बरो हा रे आमचो अभिराम. बघतास काय असे आमच्यात वैर हा पण पोराची काळजी वाटणार नाही एवढं सोपोर भरू आणा तो. वाचलो म्हणायचो. मने वळावर गेलेलो सहजा परत येता का? काय रे पकडल्यान काय त्याका? काय कळणार नाही. पण अजून तसा काय दिसूक नाही. घरातली पण बघा कशी. पोरग्या कित्या पाठवायचा व्हाळाकडे. काय रे एकटोच होतो काय? पांडू होतो वांगडा. रे माझ्या कर्मा. अरे त्या पांडूचा डोक्या काय थाऱ्यावर हा जागेवर हा तो कित्या पाठवायचा त्याच्या वांगडा हा? त्यानेच ढकलल्या नसतात पाण्यात. काय माहित आता. सगळी पापा रे पापा. पण वाईट एवढाच वाटता ही पापा ना पोरांच्या जीवावर उठूक नको रे. बिचारो आमचो अभिराम हो. आहे ये चांगली असा. आता सरिताक आपल्यात घेतला की वाडू पोकरूक येळ नाही लागाचो. नेमके हे लोक यार पोचले म्हणून बरा झाला नाहीतर काहीतरी अभद्र झाला असता. नाहीतर काय आधीच थोरलो जील घर सोडून गेलो त्यात हे का आणि काय झाला असता मग. काय बोलतोस तू या छाया? गे काळजीन बोलतोय गे काळजीन. तुम्ही खेका माझ्या बोलण्याचा सरळ अर्थ घेणास नाही. बातमी गावभर झाली असत ना. होय तर सगळ्या गावभर झाली बातमी. अंडापर्यंत सुद्धा पोचली असतील. पण त्याका काय असा स्वर सुद्धा घ्यायचा. त्यांका त्यांची लय कामा पडलेली असत. त्यांका ह्याच्याशी काय देणं घेणं नाही. अगो ते येतील तेव्हा येतील पण आपण आता काळजी घेऊ कोई ना. नाना हा अंग तापलेला हा. डोळे पण उघडत नाही हा. इंदू आता अभिरामाची काळजी घेऊ होई आपण. पण पोटी पाण्यात टाकता कामा नाही होती गो. पाण्याक आस लागली हा. त्याच्यात नेमकं हो त्याच्या तावडीत सापडलं. उडून घेतल्यान गहू पाण्यात त्या सुद्धा नेमक्या अगदी मोन्या व्हाळाकडे. जीव गळता तो व्हाळ. हा ना. ग बस कर तुझी रडाची नाटका. तुका काय वाटला
तुझा जा काय चाललेला हा ता माका कळना नाय दिसना नाय. तुझ्या साशीन भले डोळे मिटान घेतले असतले पण माझे डोळे ना उघडे असत आणि माका ना सगळा दिसता. आई आता काय केलंय मी? असं विचारू काय वाटणार नाही तुका? हा ती ओटी बावीत टाकूचो शानपणा कोणी केल्यान? मी? अगे हैसरला सगळं टळत म्हणून टाकले ती बाई तुकी. काय ग किती दिवस झाले तुका या घरात येऊ? हा या घरात काय चालता काय नाही त्या कळाक ना तुझो पुरो जन्म जावचो लागतलो. तुझ्यामुळे माझ्या भावाशीची काय अवस्था झाली बघलास? माका पण अभिराम भाऊजींची काळजी वाटता. काळजी वाटता? काय हायता सगळा मुद्दाम केलास तू? तोंडा की तर काय बोलतास ताईनू? खरा ताच बोलतय मी. अभिरामाक काय झाला ना की सगळा तुका मिळताला. माधव काय आता येणाऱ्यातलो नाही. मी माझ्या घरात जातलय मग ऐता सगळा तुका मिळताला. ताई माझ्या मनात असं काही एक नाही ह्यांची शपथ. देवा रे घे घोवाची शपथ घे आता तू. बघ तुका सांगान ठेतय अभिरामाक जर काय झाला ना तर मी तुका ह्या घरात सोडून बाहेर काढतलय आणि परत परत माका या सांगाक लाव नको समजलास ना. देवा अभिराम भाऊजींका बरा कर रे. मी कित्याक त्यांच्या वाईटाचा विचार करू? माझ्या धाकट्या भावासारखे असत ते. त्यांका काही एक होता नाही. कोण? तू हैसर? होय. अगो अभिरामाचा कळला राहावला नाही म्हणा निलय आहे थैसर रडण रडण हैराण होत येणार होतो पण आधीच घरात या असा त्याच्यात वाद नको ना. हो बघ अंगारो आणलंय ह्यो घी आणि हा बघ कायव करून अभिरामाच्या कपाळाक ह्या अंगाऱ्याची 3 बोटा लाव. बघ कसं गुण येत. आणि हा बघ घरात कोणाक सांगा नको हा. नको नको एक करूक जायचे आणि दुसराच काहीतरी व्हायचं. अगो अभिराम आमचं कोण नाही काय गो. हा बघ तुझ्यावरचा बालट जायत आपण ह्यांच्या रक्ताची नाही अगो बाहेरसून इलेली ना आपलीच काय ती फरफट होता. आपणच आता एकमेकांका सांभाळू घया. तू माझ्या गावासाठी एवढा केलंस धावा निलस मी नाही गो इसरायचंय तुका कधीच. पण अजून बरे झाले नाहीत गो. पण वाचले या काय कमी या काय गो. मग मी तुझ्यासाठी एवढं केलंय तर काय झालं गो. योगी धर आठवणींला येतय मी. अभिरामा अभिरामा नाना नाना डोळे उघडता. अभिरामा अभिरामा ए अभिरामा 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 डोळे उघड. अभिरामा काय झालेलं नाही रे. हे बघ तू घराकडे असस. नाना नाना यो बघा कसं करता. अभिरामा ए अभिरामा यो असं काय करता. अभिरामा अभिरामा सांज झाली हा नागो. मोहन्या हळ्यावरचा दिसता हा ह्या सांच्या जोर काढी. आता काय करायचं नाना. जा
देवाकडच्या दियात तेलाची धार सोड. व्हाळावर तो असात तर जाऊक धडपड करीत. जा तू हरी देवाचो अंगर हाडून लाव बघ येते का. दत्ता बापू शिलो काय रे. अरे काय झाला तरी ते का त्याचा काय असा बसलो असतात काहीतरी ढोस. जा बघ जा जा. नायकांच्या घरात राक्षस जन्मा गेलो हा राक्षस. जीव लावूक नको घेऊक बघता हा. एका कुणाचा काय पडाग नाही. उच्चा पोराक पण मारून टाकी. अभिरमा अरे तुका थंडी वाजता काय. थांबा मी कामला घेऊन येतोय. इलय ह्या कांबळा हाडून गेले गो. अभिरामक थंडी लगावती ना म्हणा. नाना ह्यो अंगारो लावलंच ना बरा झाला. नाना ह्यो अंगारो मी नाही लावलंय. मग हे अण्णांचं पत्तो नाही. दत्ता काय झालं आहे. अरे ह्यो अंगारो कोणी लावला. मी तर बाहेरच होतोय. मग हे कोणी लावल्यान. छाया गो छाया. काय झाला किती आरडतं. अभिराम बरो असा ना. ओ काय होतेस तू आता. आताच होतोय. मग हे ह्यो अंगारो कोणी लावल्यान. आहे हे अभिरामा 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 हे अभिरामा अभिरामा हे असा काय करता ह्यो. इंदू तू शांत राहू बघ्या. दत्ता तू धर बघ्या ते का. हे अभिरामा अरे अभिरामा अभिरामा डोळे उघड रे बाबा. डोळे उघड अभिरामा. अभिरामा अभिरामा काय चालला. पाण्यात गेलो होतो पकडला ना वाटतं. तिथं इलो ना मग हे किती आळवतस. काय बोलतास या तुम्ही.
इलो 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 राक्षस इलो इलो